मी आपल्याला एवढंच सांगू शकते की ज्या पद्धतीने छत्री तलावला 2 वर्ष अगोदरी सुद्धा आपण असंच गाळ काढण्याचं प्रकरण केला होता. आपण पूर्ण नियोजन करून ते पूर्ण गाळ काढण्यात आलं होतं. कारण की जे उन्हाचा पिरियड आहे त्या उन्हाच्या पिरियडमध्ये पाणीची कमतरता हे सगळ्यांना भासते. आणि या छत्री तलावामध्ये आता जे गाळ तुम्ही पूर्ण आजूबाजू चौरफेर पाहत आहे त्याला गाळ काढलं नाही तर येणाऱ्या पावसामध्ये जे पाण्याची कमतरता आम्हाला त्या 2-3 महिन्यात होऊ शकते ते नाही झालं पाहिजे. म्हणून आपण एक गाळ काढण्याचं काम आणि श्रमदान स्वतःचा श्रम देऊन सगळे त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहे, कॉर्पोरेटर्स आहे, इंजिनियर्स आहे, अधिकारी आहे, ज्यांना ज्यांना वाटते की हा गाळ काढल्याने आपल्या शहरामध्ये पाण्याची कमतरता नाही होणार ते सगळ्यांनी आपला आपला श्रम दिला आहे. तर मला वाटते सगळ्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे. काय आव्हान करणार आहेत जलसाठ्यात झपाट्यानं जे आहे ती घट होत आहे. 42 तलाव जिल्ह्यातले कोरडे पडले कारण पारा 46 अंशाच्या वर गेलेला. काय नागरिकांना आव्हान करणार? मी फक्त एवढं सगळ्यांना आव्हान करीन कारण की 46.8 काल अमरावतीमध्ये होता आणि 15 शहरांमध्ये अमरावती शहरसुद्धा आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त उन्हाचं तापमान वाढलेलं आहे. तर मी सगळ्यांना एवढंच आव्हान करीन, आवश्यक असलं तरच आपण त्या पिरियडमध्ये बाहेर निघा, नाहीतर आपण सगळ्यांनी घरी राहून ऑफिसमध्ये राहून आपली काळजी घेतली पाहिजे. कारण नागपूरमध्ये ती 1.5 वर्षाची 9 महिन्याचा बाळ त्याच्या उन्हामुळे जेव्हा डेथ होते तर मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे आणि याच्यातून वाचून राहिलो पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.